नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी महाराज आज तुमच्या पुढे येऊन बसलेले आहेत. स्वामी महाराज तुम्हाला म्हणत आहेत की बाळा, आज तू चिंता करणे सोडून दे. तुझा जर माझ्यावरती पूर्ण विश्वास असेल, तुझे माझ्यावरती खूप प्रेम असेल, तर मी सांगत आहे ती आज्ञा तू योग्य रीतीने पाळून पहा. आजपासून तू असा चेहरा पाडून बसू नकोस. तुझ्या जीवनात जे दुःख आहे त्याचे रूपांतरण मी आजच आनंदाश्रूमध्ये करणार आहे. तुझ्या जीवनात आज सुख, समृद्धी, नवीन नोकरीच्या संधी मी निर्माण करणार आहे. तुझी जी हलाखीची परिस्थिती आहे ती आजच बदलणार आहे. तुझे असणारे कर्ज, तुझ्यावर असणारे लोन सर्व काही फोडण्यास मी तुला मदत करत आहे. माझा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तू आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घे. माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुझा मार्ग नक्कीच मोकळा होईल. आणि तू जर चॅनेलला सबस्क्राईब केले तर तुझ्यासाठी एक आनंदाची आणि दुःख निराकार करणारी गोष्ट घडणार आहे. बाळा, जीवनात चांगले कर्म करत चल. तुझ्याकडून जर काही चुकले असेल तर त्यामध्ये माफी मागायला विसरू नकोस. कोणाच्या डोळ्यात आणि कोणाचे मन दुखू नये याची तू काळजी घे. मी तुला जीवन कसे जगायचे आणि आहे त्या परिस्थितीत कसे सुख मानायचे हे आजच शिकवत आहे. बाळा, विश्वास ठेव. जगामध्ये आजपासून तू कुठलीही चिंता करू नकोस, कारण प्रत्येक गोष्टीला माझी स्वामी आहे, स्वामी माऊली माझ्या सोबत आहे असे सांगून ती गोष्ट तू स्वीकार कर. भले ते दुःख असू किंवा सुख असू, तू चिंतामुक्त राहा. तुझ्या जीवनात येणारी चिंता मिटवण्यासाठी मी माझे देवदूत तुझ्या घरी पाठवले आहे. तुझे आयुष्य खूप सुंदर आहे, त्याला तू विचार करून कठीण बनवू नकोस. आयुष्य एक कोडं आहे, पण परमात्म्याची जी माय आहे ती तुझं कोडं सोडवत आहे. माझं सर्व प्रेम भक्तावरती आणि खास करून तुझ्यावरती आहे. तू जे डोळे बंद करून माझ्यावर विश्वास ठेवतोस तो विश्वास मी कधीही डगमगू देणार नाही. म्हणूनच माझी असणारी तुझ्यावरती नितांत श्रद्धा आणि प्रेम हे असे जर कायम राहू द्यायचे असेल तर मी सांगितलेल्या मार्गाने चालत राहा. बाळा, एक गोष्ट नीट समजून घे, कारण प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी या येतच असतात, पण असे नाही की आयुष्य हे एक अडचण आहे. हा विचार तुम्ही मनातून बाहेर काढा. तुमच्या रडक्या जीवनात मी आजच सुखाचा किरण भरणार आहे. तो तुमच्या जीवनात आजपासून नवीन चकाकी आणि चमत्कार घडवणार आहे. बाळा, तुला वाटत असेल की स्वामी आई, मी इतकी प्रार्थना करून, इतकी सेवा करून मला दर्शन देत नाही, माझे कुठलेही काम यशस्वी पूर्ण होत नाही. परंतु तू तसा विचार करणे बंद कर. मी तुझी प्रत्येक प्रार्थना ऐकत आहे. तुझ्या प्रत्येक प्रार्थनेला मी आज उत्तर दिले आहे. आज तुझ्यासोबत घडणारे वाईट प्रसंग दूर होतील. तुझे मुलं बाळं, तुझा दुरावलेला परिवार मी तुला मिळवून देत आहे. तुझे लांब गेलेले नाते आणि तू सहन करत असलेला त्रास तुला आजपासून होणार नाही, हा शब्द आहे. बाळा, तू जो विश्वास ठेवत आहे तो विश्वास कधीही डगमगू देऊ नकोस. आणि जेव्हा कधी तुला त्रास होईल, एकटं पडल्यासारखं वाटेल, त्यावेळेस निश्चिंतपणे माझ्याकडे ये आणि सर्व दुःख माझ्या चरणी अर्पण करून तू चिंतामुक्त होऊन जीवन जगत राहा. कारण जीवनात अशक्य असं काहीच नाही, फक्त वेळच असते. ती आपल्याला सर्व काही बदलताना पाहायला देत असते. फक्त गरज असते ती पाण्याचा बर्फ होईपर्यंत वाट पाहण्याची. म्हणजेच सुखाचे दिवस येण्यासाठी संयम हा ठेवावाच लागतो. तुमचा जर स्वामी आईवरती पूर्ण विश्वास असेल तर होय स्वामी आई, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे अशी कमेंट करायला विसरू नका. स्वामी आई तुम्हाला नक्कीच साथ देतील. स्वामी म्हणतात की तू फक्त नामस्मरण करत राहा.
देवाच्या सेवेमध्ये स्वतःला इतकं व्यस्त ठेव की स्वतःचे कर्म करत राहा. तुझ्या डोक्यावर माझा हात आहे आणि तुझ्या प्रयत्नांना माझी साथ आहे. त्यामुळे चिंता करणं बंद कर, कारण ज्यांच्या डोक्यावर परब्रह्म ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज यांचा हात असतो त्यांना साक्षात परब्रह्माची साथ असते. त्यांना घाबरण्याची आणि मागे फिरून पाहण्याची कुठलीच गरज नाही. बाळा, तू माझ्या नामस्मरणात आणि माझ्या शक्तीमध्ये एकदा आगमन करून पहा. तुझ्या जीवनात सोन्याचे प्रसंग घडायला वेळ लागणार नाहीत आणि तुझ्यासाठी स्वर्गाचे आणि चांगल्या नशिबाची दारे मी आजच उघडत आहे. स्वामी म्हणतात, माझ्या नामस्मरणाने आयुष्यातील संकट तर थांबणार नाहीत, कारण संकट हा जीवनाचा एक भाग आहे. पण माझे नामस्मरण चिंतन नित्य केल्याने तुमचे संकट हे हलकी होतील. त्या संकट तुम्हाला फुलासारखी जाणवतील. त्या संकटातही एक स्मित हास्य तुझ्या ओठावरती असेल. तेव्हा समजून जा की मुळात तू जीवनाचा सार समजून घेतला आहेस आणि स्वामींनी तुला मनापासून साथ दिली आहे. तुमचाही स्वामी आईवर विश्वास असेल तर होय स्वामी आई, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे अशी कमेंट करा. स्वामी म्हणतात की बाळा, ज्या लोकांना तुझी किंमत नाही किंवा जे लोक तुझी व्हॅल्यू करत नाहीत त्या लोकांसाठी तू तुझा मौल्यवान वेळ गमावू नकोस. वेळ ही खूप मौल्यवान आहे. जीवनातील एक एक क्षण हा तुझ्यासाठी आणि तुझ्या परिवारासाठी खूप मोलाचा आहे. तू त्यांच्या मागे लागून तुझ्यांपासून दूर जाऊ नकोस, कारण नाती ही खूप नशिबाने मिळतात, परंतु मिळालेली नाती टिकवून ठेवायची कशी हे सर्व तुझ्याच हाती आहे. म्हणून बाळा, जीवनामध्ये कोणाच्या पुढे इतकंही झुकू नका की ते तुम्हाला अगदी सहजपणे कापून फेकू शकतील. प्रेम हे सर्वांवरतीच करावे, परंतु ज्यांच्यावरती प्रेम करताय त्यांचा तुमच्यामध्ये फक्त मतलब आहे का हे ओळखून त्यांना तुम्ही स्थान द्या. नाहीतर त्यांना तुमच्या भावनाची आणि तुमच्या मनाची कुठलीही किंमत आणि व्हॅल्यू राहणार नाही. ते तुम्हाला एखाद्या कचऱ्यासारखे समजून वापरून फेकून देतील. त्यामुळे वेळ द्यायचाच असेल तर तुमच्या लोकांकडे द्या. ज्यांना तुमची गरज आहे त्यांच्यासोबत वेळ घालवा. ते तुम्हाला नक्कीच वाईट प्रसंगातून आणि वाईट वेळेतून बाहेर काढण्यासाठी साथ देतील. आणि स्वामींवरती हा दृढ विश्वास ठेवून राहा. देव तुम्हाला प्रत्येक वेळी साथ नक्कीच देतील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.